ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ऍडिशनल एसपी मालेगाव आज छावणी पोलीस स्टेशनने मोबाईल स्नॅचिंगचं एक मोठं रॅकेट आणि मोठं डिटेक्शन केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपण ट्रेस घेत आहोत. मालेगाव मधील छावणी पोलीस स्टेशन इथे एक मोबाईल स्नॅचिंग करताना चाकूचा धाक दाखवून मोबाईल स्नॅचिंग केल्याची फिर्याद प्राप्त झाली होती. तर त्यानुसार आपण 242/26 भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्याअंतर्गत 30/9/435 या कलमाअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्हा हा 30 जुलै 2026 रोजी दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे मालेगाव ते सातारा रोड बचाव सर्कल त्याच्यावरची ममता स्वीट डेअरी जवळ सदर घटना झालेली होती. आणि त्याच्यामध्ये अज्ञात इस्मानी पल्सर मोटरसायकल वापरून चाकूचा धाक दाखवून 12,500 रुपये रेडमी कंपनीचा मोबाईल यामध्ये त्यांनी लुटलेला होता. सदर गोष्टीचा गोपनीय बातमीदारांमार्फत तसेच तांत्रिक पुराव्यांमार्फत तपास केला असता आम्हाला याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले. त्याच्यामध्ये एक भीती संघर्षित बालक आहे जो साईबाबा नगर कलेक्टर पट्ट्याला राहणार आहे. दुसरा आरोपी अथर्व उर्फ बंटी राजेंद्र धनवटे वय 22 वर्ष स्वप्नपूर्ती नगर दत्तमंगल स्टील जवळ सातारा रोजी राहणार आहे. तिसरा आरोपी प्रदीप दादाजी धिवरे वय वर्ष 18 लखमापूर सटाण्याचा राहणार आहे. आणि चौथा प्रेम भतू देवरे वय वर्ष 18 फ्रान्सिस फुले नगर मेट्रो स्टूल जवळ राहणार आहे. तर चौघांना आपण या गुन्ह्याच्या तपासामध्ये ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून फिर्यादीचा लुटलेला मोबाईल आपण हस्तगत केला. या गुन्ह्याच्या नजरेस आपण इंट्रोजिट केलं तर त्यांनी यापूर्वी देखील अशा घटना केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा आपण विश्वासात घेऊन विचारपूस करून सदर सर्व घटना उघडकीस आणून त्याचे मोबाईल आपण हस्तगत केलेला आहे. तर सदर कारवाईमध्ये आपल्याकडे 25 मोबाईल आपण 24 मोबाईल आणि एक मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असं आपण रिकव्हर केलेला आहे. ते आपण मोबाईल समोर पाहू. त्याच्यामध्ये फिर्यादीचा जो मोबाईल आहे तो आपण परत दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे 23 मोबाईल आपल्या ताब्यात आहेत. प्रत्येक मोबाईलचे डिटेल्स IMEI नंबर त्याचं मीट मॉडेल काढून त्याच्या मालकांपर्यंत आपण पोहोचत आहोत आणि त्यांनी यापूर्वी तक्रार त्याच्यामध्ये आपण तपास करत आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला 3 आरोपींना आपण अरेस्ट केलं. एक संघर्ष असल्या कारणाने त्याला अरेस्ट न करता त्याला बाल सुधारा पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण 5 दिवसाची पोलीस कस्टडी आपण याच्यामध्ये वापरून आरोपींकडून सदर मुद्द्यावर हस्तगत केला. एक पल्सर मोटरसायकल जी त्यांनी त्यांच्या मित्राकडून आम्ही पार्सल आणायला जातो असं कारण देऊन ती मोटरसायकल घ्यायची आणि नेहमी अशा घटना करायची. त्या संदर्भात आपण 3,43,00,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई ही नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सपोर्टने सदर कारवाई झाली आहे. त्याच्यामध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी देखील मोलाची कामगिरी निभावून त्यांच्याकडचे गुन्हे प्रकटीकरण पद्धत त्याच्यामध्ये PSI API API योगेश पाटील PSI शेखर डोमाळे त्याच्यानंतर आपले अंमलदार संतोष डोंगरे पोलीस शिपाई नितीन अहिरे पोलीस हवालदार विलास बागडे पोलीस हवालदार शरद कृष्णर पोलीस हवालदार शांतीलाल जगताप पोलीस हवालदार दिशा अहिरे पोलीस हवालदार प्रसाद कृष्णे पोलीस हवालदार भरत गांगुर्डे पोलीस शिपाई दिलीप कोथिंबे विलास पाटील नितेश खैरनार सलमान खाटी यांनी याच्यामध्ये कारवाई केलेली आहे. सदरचा तपास ASI गिरे यांच्याकडे असून आपण केलेली कारवाई करत आहे.